माझ्या वडिलांनी लहानपणातच माझे लग्न करून दिले होते. ती मुलगी अशिक्षित होती. ती मला जराही पसंत नव्हती. जेव्हा मी मोठा झालो तेव्हा मी डिग्रीपर्यंतचे शिक्षण घेतले आणि मी कॉलेजला प्रोफेसर म्हणून लागलो. माझे वडील वारल्यानंतर मी त्या मुलीला माझ्या घरी आणले नाही आणि सुंदर व हुशार मुलगी शोधून मी तिच्याशी लग्न केले. पण लग्नाच्या 1.5 वर्षानंतरच ती मरण पावली. त्यानंतर माझे सर्व नातेवाईक मला म्हणू लागले की तुझी पहिली पत्नी वेडी झाली आहे. आणि अचानक एके दिवशी जेव्हा मी तिला पाहिले तर जेव्हापासून मोहितला दुसरे लग्न करण्यासाठी सांगितले तेव्हापासून त्याची मनस्थिती बिघडली आहे. लग्न करावे की नाही, पण जेव्हापासून तो त्या मुलीला पाहून आला होता तेव्हापासून त्याचा विचार हळूहळू बदलत होता. मोहितच्या पत्नीला मरून अजून 2च वर्षे झाले होते. त्यावेळी त्याने असा दृढ निश्चय केला होता की पहिल्या पत्नीची जागा तो कोणालाही देणार नाही. पण जेव्हा त्याने पूजाला पाहिले तेव्हा तो विचारात पडला, कारण ती दिसायला सुंदर होती आणि त्यावर तिच्या कुटुंबियांनीही लग्नासाठी होकार दिला. त्यामुळे मोहित दुविधा मनस्थितीत होता. आता त्याने आपला मित्र, जो त्याच्यासोबतच प्रोफेसर म्हणून काम करत होता, त्याचा सल्ला घेण्याचा निर्णय घेतला. मोहितचा मित्र समजदार आणि आशावादी होता. मोहित आपल्या मित्राला म्हणाला की मी खूप दुविधा मनस्थितीत फसलो आहे की दुसरे लग्न करावे की नाही. तो खूप अपेक्षांनी आपल्या मित्राला विचारत होता. तेव्हा त्याचा मित्र त्याला म्हणाला की दुसरे लग्न नाही मोहित, हे तुझे 3रं लग्न राहील. त्यापेक्षा तू आपल्या पहिल्या पत्नीलाच घेऊन ये, जिचे तुझ्यासोबत बालपणातच लग्न झाले होते. ती चांगली मुलगी आहे. जेव्हा तू तिला नाकारले तेव्हापासून ती आपल्या भावांच्या घरी काम करून आपले जीवन व्यतीत करत आहे. आपल्या मित्राच्या गप्पा ऐकून तो आणखीनच विचारात पडला आणि विचार करू लागला की आता मी त्या वेड्या मुलीला घरी आणू का, जिला बऱ्याच वर्षापासून मी पाहिले देखील नाही. तिचं नाव जयश्री होते. ज्यावेळी मोहित सोबत तिचे लग्न झाले त्यावेळी मोहित 15-16 वर्षाचा मुलगा होता. मोहितला खूप शिकायचे होते आणि मोठं व्हायचे होते, पण त्याच्या परिवारात बालविवाहाची प्रथा होती. त्यामुळे त्याचेही लग्न लवकर करण्यात आले. वडिलांनी दबाव टाकल्यामुळे मोहितला जयश्रीसोबत लग्न करावे लागले. त्यावेळी जयश्री 12-13 वर्षाची होती. त्यामुळे ती 5 वर्षे माहेरीच थांबणार होती. हे ऐकून आता मोहितला खूप आनंद झाला, कारण 5 वर्षापर्यंत त्याला जयश्रीपासून सुटका मिळणार होती. त्यानंतर मोहित मन लावून अभ्यास करू लागला आणि या दरम्यानच मोहितच्या वडिलांचे निधन झाले. त्याची आई तर आधीच वारली होती. मोहितचे वडील कधी कधी जयश्रीबद्दल विचारपूस करत होते, पण आता त्यांच्या निधनानंतर मोहितने कधीही तिचा तपास करण्याचा प्रयत्नही केला नाही. 5 वर्षानंतर जेव्हा जयश्रीच्या वडिलांनी तिच्या पाठवणीची गोष्ट केली तेव्हा मोहितने टाळाटाळ केली आणि इकडे आपले शिक्षण पूर्ण करून तो प्रोफेसर झाला. मोहित थोडा गर्विष्ठ तर होताच आणि आता नोकरी लागल्यावर त्याला आपली पत्नी जयश्री अडाणी असल्यामुळे नको होती. जयश्रीच्या वडिलांना त्याने साफ नकार दिला की मी या अडाणी मुलीला माझ्यासोबत घेऊन जाणार नाही. आता मोहित लग्नासाठी मुलगी शोधू लागला. बऱ्याच मुली पाहिल्यानंतर त्याने मीनलला पसंत केले होते. मीनल शिक्षित आणि सुंदर मुलगी होती. तिचे राहणीमान पाहून मोहितला ती आवडली होती. ही गोष्ट वेगळी होती की लग्नानंतर मीनलने कधीही घर संसार सांभाळला नव्हता. सर्व कामांसाठी तिने घरात नोकर ठेवले होते आणि ती सजून धजून दिवसभर स्वतः टाइमपास करत होती. पण मोहितला या गोष्टींवर जराही तक्रार नव्हती. कधीकधी त्याला नातेवाईकांकडून जयश्रीबद्दल माहीत होत असे. तिचे मानसिक संतुलन बिघडले आहे आणि ती दिवसभर आपला वेळ पूजापाठ आणि घरातील काम करण्यात घालवते. ती कोणाशीही बोलत नव्हती आणि कोणाला भेटतही नव्हती. पण मोहितला या गोष्टींचा काहीही फरक पडत नव्हता, कारण तो त्याची पत्नी मीनलमध्ये मग्न होता. पण कदाचित त्यांच्या आनंदाला जयश्रीचाच शाप लागला होता. यावर्षी मीनल खूप आजारी पडली आणि बराच दवाखाना करूनही तिची तब्येत सुधारत नव्हती. तिला कावीळ झाला होता आणि त्यामुळे ती मरण पावली. तिच्या मृत्यूनंतर मोहित पुन्हा एकदा एकटा पडला होता.
त्याच्यासोबत फक्त घरातील 2 नोकर होते. 1 वर्षापर्यंत सर्व काही असेच चालू राहिले. त्यानंतर त्याचे नातेवाईक आणि मित्रमंडळी त्याला सल्ला देऊ लागली की तू अजून तरुण आहे आणि तू पुन्हा लग्न केले पाहिजे. तुझे एकटे जीवन जाणार नाही आणि पुढे आपल्या वंशाचा दिवाही हवा आहे. त्यामुळे तू लग्न कर. आणि सर्वांच्या सांगण्यामुळेच त्याच्या मनात लग्न करण्याचा विचार आला होता. मोहित जरी गर्विष्ठ असला तरी तो वाईट व्यक्ती नव्हता. त्याच्या दुसऱ्या मित्रांनीही त्याला हाच सल्ला दिला की तू जयश्रीलाच परत घेऊन ये. त्यावर त्याने विचार केला की प्रयत्न करायला काय हरकत आहे. त्याला वाटले की असेही ती स्वाभिमानी आहे, ती येणार नाही आणि जरी आली तर मी तिला खूप सक्तीने ठेवेल, त्यामुळे ती थोड्या दिवसातच निघून जाईल. हेच योग्य आहे. यामुळे मी सगळ्यांच्या नजरेत आदर्श बनेल आणि मला त्या गावंढळ मुलीसोबत राहावे लागणार नाही, असा विचार मोहित करू लागला. दुसऱ्या दिवशी मोहितने आपल्या नोकराला जयश्रीला घेण्यासाठी पाठवले. कदाचित त्याला वाटले की नोकराला पाहूनच ती येणार नाही, पण असे झाले नाही. संध्याकाळी जेव्हा मोहित कॉलेजमधून घरी आला तेव्हा त्याच्यासमोर पाण्याचा ग्लास घेऊन एक महिला उभी होती. त्यानंतर ती म्हणाली की मी तुमच्यासाठी चहा आणू की नाश्ता बनवू? नाश्ताही तयार आहे. एका महिलेचा आवाज ऐकून मोहित आश्चर्यचकित झाला, पण तो काहीही बोलू शकला नाही. ती महिला त्याला म्हणाली की मी जयश्री आहे. कदाचित तुम्ही मला ओळखले नाही. त्यावर मोहित म्हणाला की ठीक आहे. त्याने आधी ठरवल्याप्रमाणे तो जरा गंभीर स्वरात बोलू लागला, मला नाश्ता वगैरे करायचे नाही. तेव्हा जयश्री त्याला म्हणाली की ठीक आहे, मग चहा तरी पिऊन घ्या. आणि ती वेळ न घालवता लगेच किचनकडे गेली. हे पाहून मोहितला खूप आश्चर्य वाटले, कारण मिनल जोपर्यंत जिवंत होती तोपर्यंत तिने कधीही मोहितला कॉलेजमधून आल्यानंतर पाण्याचा ग्लास किंवा चहा नाश्त्यासाठी विचारले नव्हते. ती असतानाही सर्व घरातील कामे नोकरांनीच केली होती. जयश्री लगेच चहा घेऊन आली आणि चहा पिऊन मोहित फ्रेश झाला. पण त्याला आपला जास्त वेळ घरात घालवायचा नव्हता, कारण त्याला असे वाटत होते की जयश्री त्याला आपल्या प्रेमात अडकवण्याचा प्रयत्न करत आहे. त्यामुळे तो घरातून निघून गेला आणि रात्री उशिरा घरी आला. जेव्हा तो घरी आला तेव्हा जयश्री हॉलमध्ये बसून त्याची वाट पाहत होती. तो येताच ती त्याला म्हणाली की हातपाय धुवून फ्रेश व्हा, मी जेवायला वाढते. तेव्हा मोहित तिला म्हणाला की का? नोकर नाहीत का घरात? मी त्यांच्याकडून जेवण मागून घेईल, तू काळजी करू नको. जयश्री त्याला म्हणाली की आपल्या पतीला नोकर जेवण आणून देतील असे माझे संस्कार नाहीत आणि असेही देवाला एवढी प्रार्थना आणि पूजापाठ केल्यानंतरच मला तुम्ही मिळाले आहेत. आता मला तुम्हाला गमवायचे नाही. मोहित शांत बसला, कारण अशा प्रकारचे संस्कार त्याला घरात पाहायलाच मिळाले नव्हते. कारण मोहितची आई मोहित लहान असतानाच वारली होती आणि घरात जेव्हा त्याची पत्नी मिनल आली ती मॉडर्न विचारांची होती. तिला मेकअप करण्यापासूनच वेळ मिळत नव्हता. तो हातपाय धुवून जेवायला बसला, कारण पहिल्यांदाच कोणीतरी त्याला एवढ्या प्रेमाने जेवण देत होते. नाहीतर लहानपणापासून त्याने नोकरांनी बनवलेले जेवण खाल्ले होते. त्या जेवणात आता मोहितला प्रेम दिसत होते, पण त्याने जयश्रीचे जाणूनबुजून कौतुक केले नाही. जेवण झाल्यानंतर तो गुपचूप झोपायला गेला. सकाळी उठल्यावर मोहितने तयारी केली आणि कोणाशी काहीही न बोलता तो निघून गेला, कारण त्याला जयश्रीपासून लांब राहायचे होते. पण दिवसभर मोहितच्या डोक्यात जयश्रीबद्दलच विचार चालू होते. कॉलेज सुटल्यानंतर मोहितला नेहमीप्रमाणे मित्रमंडळींसोबत वेळ घालवायची सवय होती, पण आज तर त्याची घरी जाण्याची इच्छाच होत नव्हती. एका अनोळखी महिलेसोबत घरात राहण्याची त्याची जराही इच्छा नव्हती. त्याच्या मनात चित्रविचित्र विचार येत होते. जयश्री मोहितला पत्नीसारखी वागणूक देत होती, पण मोहित पूर्णपणे विसरला होता की त्याने पूर्वी तिच्यासोबत लग्न केले होते. पण उशिरा का होईना त्याला घरी तर जायचेच होते. घरी गेल्यावर जयश्री त्याची वाट पाहतच होती. तिला पाहताच मोहित तिला म्हणाला की मी तुला आधीच सांगितले आहे की माझी काळजी घेऊ नको. माझी काळजी करण्यासाठी घरात नोकर-चाकर आहेत. तेव्हा जयश्री त्याला म्हणाली की मी नोकरांना आजपासून सुट्टी दिली आहे.
मोहित म्हणाला की मला न विचारता तू सुट्टी का दिली? त्यावर जयश्री म्हणाली की मी तुमची पत्नी आहे आणि मला तेवढा अधिकार आहे. आता मी घरात आली आहे, त्यामुळे नोकरांची घरात काय गरज आहे? हे ऐकून मोहितला राग आला. मनातल्या मनात विचार करू लागला की ही तर माझ्यावर जास्तच अधिकार गाजवत आहे. पण तो काहीही बोलू शकला नाही. विचारात त्याला रात्रभर झोपही आली नाही आणि सकाळी लवकर उठून तो लवकर घरातून बाहेर जाण्याच्या मार्गावर होता. पण आज तेही शक्य झाले नाही. सकाळी सकाळी जयश्री त्याला भेटणारच होती. ती चहा घेऊन बेडरूममध्ये गेली. तेव्हा मोहित तिला म्हणाला की तू इथे काय करत आहे? जयश्री म्हणाली की मी चहा द्यायला आली आहे आणि मी तुमच्या रूममध्ये येऊ शकत नाही का? त्यावर मोहित तिला म्हणाला की ठीक आहे, चहा इथे ठेवून दे. जयश्री म्हणाली की तुम्ही माझ्याकडे पाहून का बोलत नाही? मी एवढी वाईट नाही की मला पाहिल्यावर तुमचा दिवस खराब जाईल. एवढे बोलून ती हसतच रूममधून निघून गेली. आज पहिल्यांदाच मोहितने तिला निरखून पाहिले होते. जसा विचार करून त्याने तिला सोडले होते ती तशी बिलकुल नव्हती. ती दिसायलाही सुंदर होती आणि तिचे राहणीमानही चांगले होते. ती फक्त मिनलसारखी चेहऱ्यावर मेकअप करत नव्हती, ती मनानेही खूप साधी सरळ होती. त्यानंतर मोहितला वाटले की मी तिच्याबद्दल विचार का करत आहे? मला तिच्याशी काहीही घेणे देणे नाही. आणि तो चहा पिऊन रूममधून बाहेर आला तेव्हा त्याला घरात खूप प्रसन्न वाटत होते. कारण जयश्रीने सकाळी सकाळी पूजापाठ केली होती आणि घरही स्वच्छ केले होते. जेव्हा जयश्री त्याला प्रसाद देऊ लागली तेव्हा तो म्हणाला की मला देवावर विश्वास नाही. जेव्हापासून माझे वडील वारले तेव्हापासून या घरात पूजापाठ झाले नाही आणि तुझ्यासाठी हेच योग्य आहे की तूही आजपासून हे सर्व नाटक बंद कर आणि तुझ्या मर्जीनुसार हे घर चालवण्याचा प्रयत्न करू नको. मोहितने खूप कडक शब्दात मुद्दामच ही गोष्ट तिला सुनावली होती, पण जयश्रीच्या चेहऱ्यावर त्याला जराही राग दिसला नाही. ती त्याला म्हणाली की मी हे घर माझ्या पद्धतीने चालवण्याचा प्रयत्न करत नाही, पण एक गोष्ट आहे की जोपर्यंत मी इथे आहे तोपर्यंत मी पूजापाठ करायची सोडणार नाही. कारण एवढे वर्ष मनापासून देवाची पूजापाठ केल्यानंतरच तुम्ही मला मिळाले आहात आणि आता जर मी पूजापाठ करायचे सोडले तर देवाला वाटेल की मी स्वार्थी आहे, काम झाल्यावर मला विसरून गेली. हे ऐकून मोहित विचारात पडला की ज्या पतीने विनाकारण आपल्या पत्नीचा त्याग केला ती पत्नी त्याच्यासाठी एवढे पूजापाठ कशी करू शकते आणि कोणत्या विश्वासावर? कदाचित जयश्रीने मोहितच्या मनातील गोष्ट ओळखली होती. ती म्हणाली की देव माझ्यासोबत वाईट करू शकत नाही, आपले नाते एवढे सहजासहजी तुटूही शकत नाही. तेव्हा मोहित म्हणाला की हे सर्व काही ती मला विश्वासात घेण्यासाठी करत आहे. मी तिच्या बोलण्यात अडकणार नाही. आणि बघता बघता आता 1 महिना निघून गेला आणि त्यांना कळालेही नाही. पण आता त्याला आपल्या पत्नीची उपस्थिती त्रासदायक वाटत नव्हती. खरं म्हटलं तर घर काय असते आणि नाते कसे टिकवले जाते हे सर्व काही मोहितला जयश्री घरात आल्यानंतरच समजले होते. मोहित प्रत्येक गोष्टीत जयश्रीची मिनलसोबत तुलना करत होता आणि त्या तुलनेत जयश्री नेहमी वर होती. पण ही गोष्ट तो तिच्यासमोर मान्य करत नव्हता. मोहित प्रत्येक गोष्टीवर तिचा अपमान करत होता, पण ती शांतपणे ऐकून घेत होती. कोणतीही अपेक्षा न करता ती आपल्या जबाबदाऱ्या पार पाडत होती. एके दिवशी मोहितसोबत एक घटना घडली. रात्री तो आपल्या रूममध्ये झोपला होता आणि अचानक मध्यरात्री त्याच्या अंगावर कोणीतरी हात फिरवला. तो दचकून जागी झाला तर तो हात जयश्रीचा होता. त्यानंतर मोहितने काहीही विचार केला नाही आणि तिच्यावर ओरडू लागला की तुला लाज नाही वाटत का असे करताना? आतापर्यंत तू जे काही करत होती ते मी शांतपणे सहन करत होतो. माझ्यावर आणि माझ्या घरावर तू जबरदस्तीने हक्क गाजवत आहे, तरीही मी शांत राहिलो. पण आता तू माझ्या शरीरावरही अधिकार गाजवण्याचा प्रयत्न करत आहे. जर मी तुला पत्नी म्हणून स्वीकार केले नाही तर तू का माझ्या मागे लागली आहे? मला तर असे वाटले होते की तू एक सभ्य महिला आहे.
हे ऐकून जयसीचे डोळे भरून आले आणि ती तात्काळ रूममधून बाहेर निघून गेली. सकाळी जेव्हा मोहित झोपेतून उठला तेव्हा त्याला असे वाटले होते की आज तर त्याला रागात काहीही मिळणार नाही. रात्री मी तिला एवढे काही सुनावले आहे तर ती चेहरा फुलवून बसली असेल असे त्याला वाटू लागले. रूममधून बाहेर आल्यावर पाहिले तर टेबलवर चहा आणि नाश्ता तयार होते, पण आज ती नाराज होती. तिच्या चेहऱ्यावर आनंद नव्हता. तो आतुरतेने इकडे तिकडे पाहत होता, पण त्याला जयश्री कुठेही दिसली नाही. आता त्याला असे वाटू लागले की तो रात्री तिला जास्तच बोलून गेला आहे. त्याला असे करायला नको होते, पण थोड्याच वेळात तो विचार करू लागला की त्यात काय झाले. त्यानंतर मोहित चहा नाश्ता करून कॉलेजला तर निघून गेला, पण आज त्याचे कॉलेजला शिकवण्यात मन लागत नव्हते. आज पहिल्यांदा त्याला जयश्रीसाठी वाईट वाटत होते. खूप विचार केल्यानंतर शेवटी मोहितने असे ठरवले की घरी जाऊन आज तो जयश्रीची माफी मागणार आहे आणि तिला सांगेल की माझ्याकडून रागाच्या भरात बोलले गेले आहे, पण आवाज थोडा कडकच ठेवेल. हेच माझ्यासाठी योग्य राहील. दिवसभर विचार केल्यानंतर त्याने घरी जाऊन काय बोलायचे आहे हे सर्व ठरवले होते आणि संध्याकाळी जेव्हा मोहित घरी गेला तेव्हा आज रोजसारखी जयश्री पाण्याचा ग्लास घेऊन आली नव्हती. त्याला थोडी चिंता झाली, कारण 1-1.5 महिन्यापासून नेहमी त्याने जयश्रीला पाण्याचा ग्लास घेऊन येताना पाहिले होते. थोड्या वेळात लगेच नोकर पाण्याचा ग्लास घेऊन आला. त्याने नोकराला विचारले की अरे तू कधी आलास? तेव्हा नोकर त्याला म्हणाला की मालकीनने मला बोलावून पाठवलं तुमच्यासाठी, कारण मालकीन बाहेर जाणार होती आणि हो, तुमच्यासाठी एक पत्र त्या सोडून गेल्या आहेत. त्याने नोकरला सांगितलं की तू जा आणि माझ्यासाठी 1 कप चहा ठेव, व मोहितने लगेच पत्र वाचण्यास सुरुवात केली. पत्रात नमूद केले होते की काय संबोधन देऊ तुम्हाला, मला काहीच कळत नाही, म्हणून मी बिना संबोधनाचे पत्र सुरू केले. मला माहीत आहे की तुम्हाला मी जाण्याचा आनंद होत आहे. मी घरात आल्यापासून तुमचा हाच प्रयत्न होता की मी घर सोडून निघून जावे, म्हणून तुम्ही प्रत्येक वेळी माझा अपमान करायचे, नाहीतर असे चुकीचे बोलणे हा तुमचा स्वभाव नाही. हे मी पहिल्या दिवशी तुमचा चेहरा पाहून समजले होते. तुम्हाला तुमच्या कामात सफलता मिळाली, ठीक आहे, ते सगळं जाऊ द्या. मला त्या गोष्टीची काही तक्रार नाही. देवाने मला पतीची सेवा करण्यासाठी मला जो वेळ दिला त्यासाठी मी देवाचे आभार मानते. माझे जीवन मी जुन्या आठवणींमध्ये व्यतीत करून घेईल. पत्र लिहिण्याचे कारण म्हणजे तक्रार करणे नव्हे, मी फक्त माझी सफाई देण्यासाठी पत्र लिहिले आहे. हो, पण खोट्याला खोटं सिद्ध करण्यासाठी कुठलीही गरज लागत नाही आणि नाही मला याची सवय आहे. त्या दिवशी खोलीत मी तुमचं प्रेम मिळावं म्हणून मी या इच्छेने आली नव्हती. आपल्या पतीचे प्रेम मिळावं याचा विचार करण्याची चूकसुद्धा मी करत नाही. खरं तर त्या दिवशी मी स्वयंपाकघरात काम करता करता खाली पडली आणि मला खूप दुखत होते, म्हणून मी तुमच्या खोलीत औषधे घेण्यासाठी आली होती. म्हणून मी तुम्हाला मुद्दाम जागवलं नाही. मला माहिती होते की तुम्ही थकून आलेले आहात, पण मी काय करू शकते. तुमच्या उशीखाली औषधांची बॅग ठेवली होती, म्हणून मी ती बॅग काढण्याची चूक करून बसली. मला काय माहीत होते की पतीच्या अंथरुणाला हात लावला तर मोठा अपराध होतो. तुमच्या कुठल्याच गोष्टीचा मला इतक्या दिवसापासून वाईट वाटलं नाही, पण माझ्या चारित्र्यावर उठलेल्या प्रश्नांना मी सहन नाही करू शकत. म्हणून मी हे घर आणि तुम्हाला सोडून जात आहे. मी आपल्या आधीच्या नोकरला बोलवून घेतलं आणि त्याला सगळं काही समजावून दिलं आहे. तुम्हाला कुठल्याही गोष्टीची कमी पडणार नाही. तो माझ्यापेक्षा चांगली काळजी घेईल. जयश्रीचे पत्र वाचता वाचता मोहितच्या डोळ्यांमधून अश्रू वाहू लागले आणि हे अश्रू ते पश्चातापाचे होते. आता अजून जयश्रीला वनवास देणार नाही. जयश्रीसारखी पत्नी असल्यावर पुन्हा दुसऱ्या मुलीशी लग्न करण्याचा प्रश्नच निर्माण होत नाही. यावेळेस तो स्वतः जयश्रीला घेण्यासाठी जाणार आहे, कायमस्वरूपी आपल्याजवळ ठेवण्यासाठी.
जयश्रीला तो सर्व मान सन्मान मिळेल जो एका पत्नीला मिळायला पाहिजे. आज पहिल्यांदा मोहितला आपल्या पत्नीची खरी किंमत कळाली होती. आज तो विचार करत होता की खरोखरच 7 फेऱ्यांचं बंधन मजबूत राहतं. ते कोणीही सहजासहजी तोडू शकत नाही. देवाने पत्नीच्या रूपात जयश्रीला त्याच्यासाठी निवडले होते, पण त्याने मिनलसोबत दुसरे लग्न करून घेतले म्हणून मिनल त्याच्याजवळ जास्त दिवस टिकली नाही. पण आज मोहितला आपल्या चुका सुधारण्याची वेळ आली होती. दुसऱ्या दिवशी त्याने जयश्रीच्या घरी संदेश पाठवला की त्याला दुसरे लग्न करायचं नाही. जयश्रीला घेण्यासाठी तो येत आहे आणि जयश्रीला घेण्यासाठी जेव्हा तो तिच्या घरी गेला त्याच्या चेहऱ्यावर प्रसन्नता दिसत होती. ज्या वेळेस त्याने मिनलसोबत लग्न केले होते तेव्हाही त्याचा चेहरा असाच दिसत होता. त्याला आता जयश्रीला भेटण्याची खूप आतुरता होती. मोहित जयश्रीच्या घरी पोहोचला आणि जयश्रीला भेटून माफी मागू लागला. जयश्रीला तो म्हणाला की चल आपल्या घरी जाऊ, हे घर तुझं नाही. मी तुला आजवर खूप त्रास दिला आहे, पण आता तुला कुठल्याही गोष्टीचा त्रास होणार नाही याची मी काळजी घेईन आणि तुला वचन देतो की कधीच तुझं मनही दुखवणार नाही. जयश्री म्हणाली की देवाने माझी प्रार्थना ऐकली आहे. देव प्रत्येक दुःखी माणसाची प्रार्थना ऐकतो. उशिरा का होईना पण त्यांनी माझा मान ठेवला आणि तुमच्या मनात माझ्याबद्दल प्रेम जागृत केले. मी देवाचा खूप खूप आभार मानते की त्यांनी माझा संसार वाचवला. जयश्री खूप खुश होती आणि मोहितसोबत तिच्या घरी जाण्यास तयार होती. ते दोघेजण सुख समृद्धीने आपला संसार करू लागतात. तर मित्रांनो, ही कथा सांगण्याचा उद्देश आमचा कोणाचं मन दुखवण्याचा नव्हता. फक्त एवढेच होते की पती पत्नीचे संबंध मजबूत आहेत. कुठल्याही कारणामुळे त्यांचं नातं तुटू नये. पतीने नेहमी आपल्या पत्नीला मान सन्मान द्यायला हवा. कधीही तिच्या चारित्र्यावर संशय करायला नको. ती आपल्या घराची लक्ष्मी असते, ही गोष्ट कधीही विसरायला नको. कारण ती आहे तर आपलं घर आहे. उदाहरणार्थ एखादं मंदिर जसे देवाशिवाय अपूर्ण असते, तसेच एखादं घर स्त्रीविना पूर्ण होत नाही. म्हणून कुठलीही स्त्री असो, तिला आदर द्या, तिचा मान सन्मान करा. लग्न करून एकाच मुलीशी संसार करून तिलाच त्या सगळ्या गोष्टी द्या ज्याची ती खरी मालकीण आहे. आणि हीच आपली भारतीय संस्कृती आहे. तर मित्रांनो, तुम्हाला कथेबद्दल कसे वाटले ते कमेंट बॉक्समध्ये कळवा. आणि तुम्हाला जर कथा आवडली असेल तर लाईक करा. जर तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. आपण पुन्हा भेटूया नवीन कथेसह. धन्यवाद.